तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाम. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर नाम म्हणजे काय, सर्वात पहिले आपण हे बघूया. तर नाम म्हणजे कोणतेही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, गुण किंवा भाव यांच्या नावाला दिलेला शब्द. पुन्हा एकदा बघा, नाम म्हणजे कोणतेही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, गुण किंवा भाव यांच्या नावांना दिलेला शब्द, त्याला नाम असे म्हणतात. नामाचे मुख्य प्रकार. मराठी व्याकरणात नामाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. मराठी व्याकरणात नामाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. तर एक एक करून आपण ते प्रकार बघूयात. सर्वप्रथम आहे सामान्य नाम, ज्याला इंग्रजीत कॉमन नाउन असे म्हणतात. जे नाम एकाच प्रकारच्या अनेक वस्तूंना त्यांच्या सामान्य गुणधर्मामुळे दिले जाते, त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. हे नाम संपूर्ण जातीला लागू होते. पुन्हा एकदा बघूया. जे नाम एकाच प्रकारच्या अनेक वस्तूंना त्यांच्या सामान्य गुणधर्मामुळे दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. हे नाम पूर्ण जातीला लागू होते. उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण मुलगा, कोणताही मुलगा. नदी, कोणतीही नदी. गंगा, यमुना नाही. गंगा किंवा यमुना अशी कुठली एक नदी नाही, कोणतीही नदी. शहर, कोणतेही शहर. पुणे, मुंबई असे एक शहर नाही, कोणतेही शहर. पुस्तक, कोणतेही पुस्तक. पुढे बघूया सामान्य नामाचे उपप्रकार. तर पहिला उपप्रकार आहे समुदायवाचक नाम, ज्याला इंग्रजी कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. अनेक वस्तूंनी मिळून तयार झालेल्या समूहाला किंवा समुदायाला दिलेले नाव म्हणजे समुदायवाचक नाम. उदाहरण बघूया. कळप, सैन्य, जुडी, वर्ग इत्यादी. पुढील उपप्रकार आहे द्रव्यवाचक नाम, ज्याला मटेरियल नाउन असेही म्हणतात इंग्रजीत. जे पदार्थ मोजले जातात पण त्यांची संख्या सांगता येत नाही, उदाहरण वजन किंवा माप सांगितले जाते, अशा द्रव्यांना दिलेले नाव म्हणजे द्रव्यवाचक नाव. पुन्हा एकदा बघूया. जे पदार्थ मोजले जातात पण त्यांची संख्या सांगता येत नाही, उदाहरणार्थ वजन किंवा माप सांगितले जाते, अशा द्रव्यांना दिलेले नाव म्हणजे द्रव्यवाचक नाव. उदाहरण बघूया. जसे की सोने, पाणी, तेल, दूध, पीठ इत्यादी. पुढचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम, ज्याला इंग्रजीत प्रॉपर नाउन असेही म्हणतात. जे नाम एका विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला ओळखण्यासाठी दिले जाते, त्याला विशेष नाम असे म्हणतात. हे नाम त्या विशिष्ट गोष्टीचा बोध करून देतात. पुन्हा एकदा बघूया आपण. जे नाम एका विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला ओळखण्यासाठी दिले जाते, त्याला विशेष नाम असे म्हणतात. हे नाम त्या विशिष्ट गोष्टीचा बोध करून देते. उदाहरण बघूया, ज्याने आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. जसं की रमेश, एक विशिष्ट मुलाचे नाव. गंगा, एका विशिष्ट नदीचे नाव. पुणे, एका विशिष्ट शहराचे नाव. भारत, एका विशिष्ट देशाचे नाव. आता प्रकार तिसरा आहे भाववाचक नाम, ज्याला इंग्रजीत ॲबस्ट्रॅक्ट नाउन असेही म्हणतात. जे नाव आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त मनाने त्याची अनुभूती घेता येते, अशा गुणांना, स्थितीला किंवा भावनांना दिलेले नाव म्हणजे भाववाचक नाम. परत एकदा बघूया. जे नाम आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त मनाने ज्याची अनुभव घेता येतो, अशा गुणांना, स्थितीला किंवा भावनांना दिलेले नाम म्हणजे भाववाचक नाम. याचे उदाहरण बघूया. जसं की गुण, शौर्य, दयाळूपणा, प्रामाणिकपणा. भावना, जसं की आनंद, दुःख, प्रेम. स्थिती, जसं की तारुण्य, वृद्धापकाळ, गरिबी इत्यादी. नाम आणि क्रियापद यातील फरक. नाउन वर्सेस वर्ब. नाम हे वस्तू, ठिकाण किंवा भाव दर्शवते,
क्रियापद हे वाक्यातील क्रिया दर्शवते. उदाहरणार्थ, राम खेळतो. येथे राम हे नाम आहे, खेळतो हे क्रियापद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की नावाबद्दलची माहिती बघितली आपण आणि त्याचे उपप्रकारसुद्धा बघितले. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.